तोंड ए स्टँड अप. तुझ्या मामाला पोरगी आहे का? त्या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं दारूचं लग्न ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना जोधगुर तुकोबाराय धन्यता देतात तर का? त्यांचे आई वडील धंद्याच्या लायकीचे आहेत. विठाला शुद्ध बीजा पोटी फळे साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज, बीज जर चांगला असेल ना तर रोपटी चांगलेच जन्मू शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीजे बबुलका आम कसे खाय. महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची कर लागू शकते का? ओ आजोबा, लागू शकते का? म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे साळ गोमटी. मग महाराज, हिरण्यकशिपू एवढा हा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला हो? त्याचंही कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचं लक्ष गेलं. तर नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, ती तेच सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खाक होशील तर का? देवा तिची देवावरी सता तिथे सोड, तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादवरती झाला. तरी मी सांगत नाहीये, भगवान श्री ज्ञानोबा हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, हो उद्धवाला धला कृष्ण दाता. हे सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता.
कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला तला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचे कारण आहे त्याची आई पुण्यवती सुशेल मात्र पुण्येन मित्र पुण्येन चतुरता दत्तांशी पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कार्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना ते वंशाच्या पापाने आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असतो ना ते स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी ज्योतगुरु तुकोबराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता वसे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता वसे जागता आपुलियाईता 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 जो असे जागता आपुलियाईता 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 जो असे जागता वसे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया वसे जागता हे आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता वसे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता वसे जागता. धन्य माता पिता दयाशीला धन्य माता पिता दयाशीला
पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असं का? त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय ही शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरे एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध ही पित्याचे. याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्मिता असतो. छोट्या छोट्या संकटाकरता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे एक रस्त्यात चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा हायवे पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराज सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवता आहेत. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. आता जेवायला वाढणार कोण? आईच. पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाला ना आपल्या आईला विचारला, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या आता उठून जाईल. एवढा भरपाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोने केली. बायकोने केली वय. अगं मग चालायचं. मग नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच माडी, आपल्या आज बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी तो ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आई मात्र हटकुळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई
माँ बाप को कोई ना माने औरत को वो मान, साधु संत को कोई ना माने हिजडो को वो मान. आई रे बैमान दुनिया आहे रे. या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही मग ए पिस्तोले कोणाला किंमत आहे? आई वडिलांना किंमत आहे का? सुमळे तू सांग रे काय तोंड तू सांग. छक्का. आता हर एक चौकात आता कुठे शिंगण लागलं ना लगेच 100 रुपये. आणि जसं वारकरी असल्यावर एक रुपया नाही देतो. यांना ना पुरुष मंडळींना पोत्यात घालू घालू मारावं लागते. आता असू द्या. आता आई जवळ असताना आई माझी मायाचा सागर. आता बायको आल्यावर बायको माझी भांडणाचा संसार. नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच. पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता दुकानदारची बायकोची भांडणं झाले ना दुकानदारची बायको म्हणते हा नका पुढे सोडू. आता न्हाव्याची बायको न्हाव्याला म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला. न्हाव्याची. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच माऊ करीन. सुताराची. आता पेंटरची बायको पेंटरला म्हणते थांबा तुमच्या थोबाडाच्या रंगीत. पेंटरची. कोणाची काय तोंडे कोणाची? आता वकिलाची बायको वकिलाला म्हणते थांबा तुमचा निकालच काढते. वकिलाची. आता डॉक्टरची बायको डॉक्टरला म्हणते थांबा तुम्हाला तपासूनच बघते. आता पकवादाची बायको पकवादाला म्हणते नका कुणीकडे थप्पा मारू. आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कुणीकडे वळडू. आता कीर्तनकारची बायको म्हणते माझं लग्नच झालं नाही का सांगू विठाला. मित्र होते सकाराम आणि तुकाराम. आता तुकाराम होता हुशार सकाराम होता ढ. ते पण सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास व्हायचा. सकाराम 9वी पास झाला ते पण तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास. ए काय तोंड उठ रे कॅमेरा खाली कर. तू उठ रे काय तोंड स्टँड अप उठ ना. तू 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 उठ रे उठ. मामाला पोरगी आहे का? तुझं काही खरं नाही. ए तू उठ रे काय तोंड आहे. स्टँड अप. तुझ्या मामाला पोरगी आहे का? ए पिवळा शर्ट वाला तू उठ रे. हा उठ. तुझ्या आहे का मामाला पोरगी? आपण दुसऱ्याच्या कॉप्या कुरकुर पास होणार का? सकाळ 10वी पास झाला 12वीला गेला ते पण तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास झाला. आता नोकरी लागायची होती. मास्तरनी सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला तुकारामला या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणाला नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला झाला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला माणूस चंद्रावर राहू शकतो का?
तो म्हणाला शास्त्रज्ञान शोध चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. आता मास्तरनी सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? सकाराम म्हणला नरेंद्र मोदी. मास्तरने म्हणलंय गल्लीतला असेल, हे दिल्लीतला असेल, असू शकतं. एका नावाचे भरपूर लोक असतात ना. दुसरा प्रश्न विचारला, आणि तुझा जन्म कधी झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला. मास्तरने हात बोडून घेतलं. अरे येडा झाला की काय? तू म्हणाला शास्त्रज्ञान शोध चालू आहे. अशी काय मुलं समाजात असतात. विठाला मास्तर म्हणले चुप बस. मग एका मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला, अरे तुझा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं माझा जन्म बुधवारी झाला. मग त्या मुलांनी सरांना प्रश्न विचारला, सर तुमचा जन्म कधी झाला? माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलत नाही. रविवारी तर सुट्टी असती. आता जन्माच्या आणि सुट्टीचं काय आहे का? काय तोंडे तू 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 जन्माचं आणि सुट्टीचं काय आहे का? मग त्याच्या पप्पाला फोन करून बोलवलं. त्याचे पप्पा आले. अरे चुप बस, तुला बेल्टच काढून मारेल. तू म्हणला मारूच शकत नाही का? बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल. विठाला एक बेवडा ऐकत नाही. माहिती आहे आम्हाला गंधावाले ते म्हणतात दम असलं तर पिऊन दाखवा. आमची मालिका गेली, आमचा गाता गेला. आम्ही सांगू झाला ऐकू ऐकू पॅक झालो आणि तुम्ही ऐकू ऐकू पॅक झालो. काय तोंडे बरोबर ना? खरे का? आपले भक्त कधी खोटं नाही बोलत. कॅमेरा खाली कर रे. खरे का? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य नाश करू नका. आता नाव बिले चॅप्टर नाव नाव ज्ञानेश्वर आणि पेले एवढं सापडत नाही घर. नाव शांती नसलेलं भांडण आणती. नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. एका आजीला झाली ना, त्या नातीचं नाव काय ठेवायचं? जनाबाई, मुक्ताबाई, कानुपात्रा. सुंदर असं नाव ठेवायचं ना. म्हातारी बघायची टीव्ही. नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी कडून असतं का? पप्पी पप्पी
आता पप्पी आजी माय गेले समाधी छोड्याला कुठं आळंदीला, तिथं लाखो वारकरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. नात नाजी दर्शन झालं, एसटी मध्ये बसले, पण एसटी मध्ये बसायलाच जागा नव्हती. दिवस मावळला, रात्र झाली, पण त्यांना का बसायला जागा भेटली नाही. पण रात्री 6 वाजता ते एसटीच्या खाली कंडक्टर उतरला. आजीमाई काठी चकट कंडक्टर बसली गे. कंडक्टर, दिवस मावळला, रात्र झाली, मला का बसायला जागा भेटली नाही. मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. तो जागावर अटकला. तो कंडक्टर जागावर अटकला. दुसऱ्या कंडक्टरना दवाखान्यातच नेलं. हे आजी माय सफरचंद घेऊन गेले. ये काय झोपायची वेळ, आता तरी माई पप्पी घे. तो कोमातच गेला. आता शुद्धीवर आला. बोला की आजी माय तुमचं म्हणणं तरी काय होतं? माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला एसटी मध्ये बसून घे असं माझं म्हणणं होतं. पहिला सांगायचं ना 2 लागे ना सोया खूप सायला. म्हणून नाव चांगलं असू द्या. नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 हे ज्ञानेश्वर 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 हे मुखी मनसा सुखती पेर मुखी मनसा सुखती पेर नकाच्या चुमळा झाल्या. लोखंडाचं पीठ खाऊन जगली माणसं रावणाच्या काळात. चष्मोली आजी माय खरं नाही. आजी माय बचत गट खरं आहे का? असंच मी एका गावी गेलं ना, मला दाढी ना बॉडी, मी असं का हटकुळा ना, दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. मला बघितलं कोणी. एका गावात माझं 9ला कीर्तन होतं, मी 7लाच पोहोचलो. ती तारीख येणार तेच माझ्या अंगावर धावलं. ए पोरा काय मध्ये मध्ये करतो, महाराज येणार आहे. म्हणलं मीच महाराज आहे. मला वाटतं ड्रायव्हर का धोतर येतो काय. हे काय अशी काही समाजा असतात. माणूस कसा पाहिजे? चोपदार बाबा सारखा. चोपदार बाबा आमच्या सगळं येणार का उद्या? विठ्ठल 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 अरे कीर्तनाचा छंद लागायला पाहिजे. नामदेवाच्या कीर्तनात कोण नसलं? तू काय तोंड तू सुमळ्या. तू नाही तू मोठा त्याचा मागता तू हा उठ 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 रे. नामदेवाच्या कीर्तनात कोण नसलं? वा राईट. असंच मी एका गावी गेले, एका मुलाला प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? त्याचे गुरुजी होते 4 प्रना, खुर्चीवर बसून तंबाखू चोळत होते. त्या मुलाने सांगितलं, मास्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? जो गुरुजी होते 4 प्रना खुर्चीवर बसून तंबाखू चोळत होते.
त्या आळूस गुरुजीने मोबाईल मधून किल्ल्या काढून दाखवू लागले. तो म्हणाला महाराज मी सांगू का? अरे तुलाच म्हणतोय तू सांग. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, किल्ल्यात झाला. मी म्हणलं ते तर सर्वांनाच माहिती, पण कोणत्या किल्ल्यात झाला? तो म्हणाला गुरुजीच्या किल्ल्यात झाला. असे आता कीर्तनाचा छंद लागायला पाहिजे. कीर्तनात नाचा, इथं कोण नाचतो? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ए नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवाच्या कीर्तनात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा हे नामदेवाच्या कीर्तनात नाचला. असा छंद तुकोबऱ्यांना लागला होता. झोपेत सुद्धा नामचिंतन करायचे, स्वप्नात सुद्धा नामचिंतन करायचे. असा छंद लागायला पाहिजे. छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा. माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत रासे. असा छंद लागायला पाहिजे. विठ्ठल 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 म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म ही शिवनेरी किल्ल्यावर झाला. म्हणून एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजांचं नाव गाजतं किल्ल्यांच्या डोंगरावर. शिवरायांचं नाव गाजतं किल्ल्यांच्या डोंगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
हरभरे देशासाठी प्राण गाळले आमच्या जाती प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर शिवरायाचं नाव गाजते त्याच्या गगनावर माझा देवाचं नाव गाजते त्याच्या गगनावर माझ्या राजाचं नाव गाजते त्याच्या गगनावर शिवरायाचं नाव गाजते त्याच्या गगनावर अरे कसा घालला राजा 2 मिनिटात आहे का माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा दिया सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा दिया सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा नाचत होते प्रजा पूर्ण समाज म्हणता होता जनतार गजा सर्व जाती धर्म केला गजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा अरे एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. तुम्हाला दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठल. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. ऐ सुना, आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून आत्ता घरी गेले आणि सासूबाईने सुनबाईचं खडपोडं बंद करा. तुम्ही म्हणाले हिची आई अशी, हिचा बाप तसा, साडीत दिन पिसच राहील. एवढे भिकार आहेत का आपण? ऐ सासा, एवढे भिकार आहेत आपण? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच. सुनबाई चाच घेऊन आत्याबाईच्या जगलेडे फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करेल. सुनबाई, ओ सुनबाई आहे का? म्हातारे बाई म्हणजे कोण? सासूबाई. म्हातारी बी लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरात पाहुणे रावळे आले ना,
तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला. अख्खी साबण कराच करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून आत्ता घरी गेल्या गेल्या, अय सुना. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून आत्ता घरी गेल्या गेल्या, आई आई. तुम माझ्या आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय. म्हातारी म्हणून माऊलीचं दाणं ठेवलं का काय. आई तू माझ्या आत्याबाई नाही, मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याचे लेकरू आले, सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतं. तू कशाला चपात्या करते हो की बाजूला, मी करते ना ओके. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. इकडं टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला, जीव कुतरंगला. म्हातारी चपात्या करू करू, आणि इकडून म्हातारी म्हणली रागीर झालं या. हसलंच पाहिजे. हे हसतात ते सज्जन असतात, आणि हसतच नाही ते मुखा मारायचे असतात. हसून हसून गार वार सुटलं. अय पिस्तोल्या खरे नाही, मामाला पोरगी आहे का तुझ्या. अय कॅमेरा खाली कर रे, त्या मामाला पोरगी आहे का. अय तुझ्या आहे का रे, तुझ्या काय बाबा तुमचं काही खरं नाही. कळलं का. विठ्ठल 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 कीर्तनाला जात असताना माझे कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणचे स्वर सम्राट भाऊसाहेब मराठवाडे जाऊरकर आणि 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमाई आणि डोळ्यात चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीमाई. मी ती आजीमाईला पाहिलं. लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितले की गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजीमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 जन्म गेला असताना मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुम्हाला मुलं किती आहे तू. तेव्हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा मला 3 मुलं आहेत. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुमचे मुलं तरी काय करतात तो. तेव्हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई आणि तुमचा तिसरा मुलगा काय करतो. त्याचं नाव घेऊ नको. मी विचारलं टँगो मारतो काय. टँगो खांबा नाहीये, जुगार नाहीये. तुमच्या या तळेगाव मध्ये तरवाडे या गावामध्ये पेट्रोल पंप आहे का. बचत गट असलच ते नाही, दुसरं 5:30 पुढून माझ्या नादी कोणी लागायचं नाही. तुझ्या नादी कोणी कुत्र सुद्धा लागत नाही. माणूस कसं लागाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आणि त्यांच्या आईला आले डिमांड. जेवण आईला डिमांड आहे ना, कांद्याला सुद्धा नाही हो. कुठेही गेलं नाकात नचला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. आता तुमच्या मुलीसाठी आमचे आईबाप घालतात काय? आय सासा. सुना कान सुन के सुना. बचत गट चष्मोले आजी माय. आता लग्नावर लवकर झाले. एक पोरग माझ्याकडे आलं, महाराज माझी एक इच्छा आहे. म्हणलं विचार ना. माझं लग्न करायचे. म्हणलं जमवतो. तुम्हाला जमल ना? जमवतो म्हणलो ना. तुम्हाला काय करावं लागेल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. त्यांनी माळ बुक्का आणली, पण त्यांनी बारीक मण्याची माळ आणली. मी म्हणलं बारीक मण्याची माळ जमत नाही. बारीक म्हणल्यावर बारीकच बायको भेटेल. टप्पुरी मण्याची माळ. हाटकाला कचा कचर त्याचे मला म्हणायचं लय रुतत. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या, मग रुतून द्या. लग्न म्हणलं की गडी शिवच्या पोचवायचा, असा तो बारीक बुक्का लावायचा. मी म्हणलं मोठा लाव. तो म्हणला कपाळ करावी. मी म्हणलं लग्न मग लावतो. लग्न म्हणलं की गडी शिवच्या पोचवायचा. धोतर नेहरू टोपी माळ बुक्का असा भंगडा केला. माझ्या कीर्तनात मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं आणि मी माग. लोक त्याच्यात पाय पडायचे, महाराज महाराज महाराज. मी म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही रे. मग कीर्तन झाल्यावर महिला मंडळ म्हणायचे अरे महाराजांसोबत आलेलं होतं, दासू द्या, धार्मिक दिसतंय, बुक्का लावतंय, वारकरी दिसतंय, देऊन टाका पोरगी. 10 जणांची सोयरी जमून दिली. आता इथं जर कोणाचं जमत नसल तर माऊली जाऊरकर जिंदाबाद आमच्या डोळीच्या. कळलं काय पिस्तोल्या? आता मोठे पोर आहेत ना, यांचे लग्न नाही म्हणत. बघा ती वट्यावर बसलेली. हसण्यावानी वेळ घालू नका. यांचं लग्न नाही होणार. यांनी एकच काम करायचं, भगवी लुंडी गोळायची, गांजा वळायचा, ओम नमः शिवाय, साधू साधू. नाही जमलं नाही जमलं, एकच काम करायचं. झोपेच्या टाइमला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची. नाही झोप आली आता डबल नाही झोप आली. जमलं का? जमलं का? आता टेबल नाही झोप आली. एवढंच काम आहे तुम्हाला. पहिला पोरांच्या बापाला म्हणा लग्न करा. पोरांचा बाप नाही. आता जिरली. आता पोरांच्या बापाला म्हणतो लग्न करा. तो म्हणला नाही, यंदा नाही. आता पोरांचा बाप पोरींच्या बापाला राम राम घालतो. तुम्हाला यंदा नाही. तुम्ही मसोबालाच घाला, तुम्हाला यंदा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक पोरग खेळता खेळताच म्हणलं पप्पा मी माझ्या लग्नालाच बोलवणार नाही. बाप म्हणला खाऊन उलटलंय. नका का ना बोलवणार, पण का बोलवणार? तुमच्या लग्नाला मला कुठे बोलवलं होतं? वारे पट्टे. हे अशी काही मुलं समाजात असतात. टँगो मारतो का? टँगो नाहीये. जुगार नाहीये. मँगो टँगो मॅगडाऊन नाही. किंगफिशर नाही. मग आजी माय तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय? तेव्हा त्या आजी मला सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्यासारखं रोज एक गाव
कीर्तन करत बोंबलत फिरतो. आता तेव्हा मला कळाले की मंडळी मी रोजच गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठाला तुकाराम महाराजांना घ्यायला गरुड आलता, विमान आलती. ते विमान कुठं उतरली? तुझ्या बापाच्या वावरात. आता गरुडाला का जागा लागती का? जागा लागती का? एक म्हणलं कीर्तन करताना कंबर का बांधतात? आम्ही का मुंडक बांधलो का? खऱ्याला त्रास आहे, कधी पण खऱ्याला त्रास असतो. खरे ना? ह्या कलुगामध्ये साधू संताला कोणीच मानत नाहीये. जो मानतो ना त्यांचे आई वडील धनाच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाच्या पुत्र अथवा कन्या ते कोणत्या फुलामध्ये जन्माला असतात हे ज्योतगुरु गोबर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात कोणी कन्या पुत्र होती जसा कुणी 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 कन्या पुत्र होती जसा
सात्विक तया चारिक वाठे देवा. कुळी कन्या आणि आतवा पुत्र असं का? त्याचंही कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व ही कन्याच करू शकते. याचं दुसरंही कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? तुम्हाला सांगतो, तर भजन करा विठ्ठल. कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, सकाळपासून चहा घेतले नाहीयेत, ते कॉफी घेतले नाहीयेत आणि ते नाश्ता केले नाहीयेत, ते तिथेच बसून आहे. तू घे जेव. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी आहे. कालीस बेटी, कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा खायला करून काय देऊ का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसला, मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा तू माझी लेक नाहीये, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बापासारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या आणि कोणाची लेक असू द्या आणि कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते.
आणि लढून रडून अख्खा खांदा भिजून टाकते आणि सांगते दादा तू घरचा करतायस दादा तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल रे दादा आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळे झाला ना दादा अख्खा परिवार वाड्यावर पडेल रे दादा अख्खा परिवार वाड्यावर पडेल तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा तू माझ्या बाबांकडे लक्ष दे एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते म्हणून कन्या सासुरा सी जाए कन्या सासुरा सी जाए ओ कन्या सासुरा सी जाए कन्या सासुरा कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा निस्वार्थ प्रेम ही मुलगीच वापरती करत असते. कीर्तन वाढायचं का बचत गट
असंच मी एका गावी गेलो, एकाने मला प्रश्न विचारला, महाराज ज्यांनी तुमची ताळी घेतली ना त्याचं फक्त नाव सांगा. काही जणांच्या मनातच नसतं हो कीर्तन, ते खोके असतात नुसतं विठ्ठल 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 विठ्ठल. ते तुम्हा आम्हाला आवडत असतात, यात नवल नाही. ते देवा सुद्धा आवडत असतात, ते कोणत्या देवाला आवडत असतात याच एक वेळेस भजन करू. ठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा
व्यसनाच्या आधी जाऊ नका, दारूमुळे जिंदगी नाश करू नका. तुम्हाला दृष्टांत सांगतो, भजन करा कोणी व्यसन करू नका, कोणी दारू पिऊ नका, कोणी व्यसनाच्या आधी जाऊ नका. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे. गावचा पाटील होता, 3 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला. त्या पाटलाकडे आम्हा पैसे आले. पाटील हळूहळू व्यसन करायला लागला. व्यसनाच्या नादात पाटलाने 1 एकर जमीन विकली, 2 एकर विकली. 3 एकर जमीन विकून पाटील मोकळा झाला. आता ह्याच्या त्याच्या घरी जायचं आणि बोलायचं, दादा मला दारू प्यायची, तो मला पिण्यासाठी पैसे द्या. दोरच दारू प्यायचा आणि घरी येऊन आपल्या बायकोला मारायचा. एका दिवशी मात्र अख्खं गाव वैतागलं त्या पाटलाला. तो पाटील गावाच्या चावंटीवर बसलेला आहे, काय करावं समजत नव्हतं. त्या पाटलाकडे दारू प्यायला पैसे नव्हते. तिकडून एक माणूस येत होता. त्या माणसाला सांगितलं, दादा मला दारू पिण्यासाठी 5-10 रुपये पाहिजेत, दादा तुम्ही मला देणार का? पाटील तुम्हाला 10 रुपये पाहिजेत ना? पाटील एक काम करावं लागेल पाटील, तुमची बायको हापशेर पाणी भरासाठी आलेली आहे ना, जा तिच्या कंबरड्यात लाद घालून दाखवा. आणि तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली ना, तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्हाला 100 रुपये देणार. पाटील धावत धावत गेला आणि कसला न विचार करता बायकोच्या कंबरड्यात लाद घातली. बायको खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली, असं काय चुकलं होतं माझं? सांगा ना, असं काय चुकलं? आता मला जगायचं नाही. सांगा ना, आजपर्यंत माझ्या डोक्यावरचा बदर कधी खाली निष्ठून पडला नाही. सांगा ना, असं काय चुकलं होतं? पाटलाला वाटलं की 4 चौघात बोलतेस म्हणून पाटलाने आपल्या बायकोवरती हात उचलला आणि पाटील बायकोला मारायला लागला. मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला. भर चौकात पाटलाने साडी फाडली. ज्यावेळेस साडी फाडली ना, त्यावेळेस ती बोलायला लागली, देवा असं काय चुकलं होतं माझं? माझ्या नशिबे दारू पिदाडच घातलं देवा. सांग ना, असं काय चुकलं होतं माझं? आता मला जगायचं नाही. रात्रीचे 8 वाजले. मुलांना काहीतरी खाऊ घालावं, गोड धड केलं. मुलांना खाऊ घातलं. भले खुशीमध्ये 2 लेकरे घेतले आणि माय झोपी गेली. रात्रीचा 1 वाजला. मुलं सून झोपी गेलेले आहेत. मुलांच्या लक्षात नव्हतं आपले लढत होती. बिचारे लेकर आहेत, काय कळणारे लेकरांना? म्हणून आई लढायला लागली. 1 वाजला होता. 1 वाजता घरामध्ये इंड्रेलचा डब्बा होता. हातामध्ये इंड्रेलचा डब्बा घेतला. धड धड ती तोंडात ओतून घेतली. ती रात्रभर ती तडपडून ती मरणाला प्राप्त झाली. आई मेली. रात्र झाली, सकाळ झाली. मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली. आईला विचारू लागले, आई
गाई? आई उठ ना गाई. आई तू का झोपली गाई तू? तिकडून 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला. आई काय झालं गाई? आई उठ ना गाई. आई उठ ना गाई. आई काय झालं गाई? तू इथं का झोपली गाई? आई मला बाळा मुना मरण गाई म्हणून खिंकाळी मारले. आई काय उठते ना. मुलाने आगळी नाव दिला. आगली नाव दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 1 महिना झाला. 2 महिने झाले. बघता बघता पोळा जवळ आला आणि त्या पोळ्याच्या सणाच्या दिवशी तो 5वीचा मुलगा गावच्या पाटीलकडे गेला आणि पाटलाला सांगितलं, पाटील माझ्या घरामध्ये माझी 10 वर्षाची माझी छेवतीला असणारी माझी बहीण आहे पाटील. मग काय करू पाटील? एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू दे ना पाटील. काय रे बाळा? अरे कशातरी धरायचे बैल? तो बाळ असताना तो मेरे आईचा मुलगा सांगतो की पाटील माझा बाप दारू पीत फिरतो पाटील. त्या दारूनं माझी माय मेली हो पाटील. त्या दारूनं माझी माय मेली. एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. काय रे बाळा? तो मुला गोड उत्तर देतो. तो मुलगा सांगतो की पाटील मी तर तुमचे पोळ्याचे बैल धरले ना पाटील. तुमच्या घरातले लोक मला 2 पोळी देतील पाटील. त्याच्यामधली 1 पोळी मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील आणि त्याच्यामधली 1 पोळी मी माझ्या बैलाला चारू घालेलो पाटील. तो मुलगा गोड उत्तर देतो. अरे ज्याला माय नाही ना त्याला बापाची किंमत कळत असते. आज त्याचा बाप व्यसने, त्याचा बाप दारू पिणार आहे. त्याच्या घरी विचारा त्या बापाची किंमत काय आहे. म्हणून सरकार मायबाप एवढा उपकार करा. ह्या दुकानात तरी दारू की देऊ नका. हाय ती दारू कोणती उगताय याचं ध्यान ठेवा साहेब. अरे ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत कळत असते आणि ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत कळत असते आणि ज्याला तसंच त्याला आई नाही ना त्याला आईची किंमत कळत असते. पण आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला सार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर जिले तिले जीवनाला आकार. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना त्रास देऊ नका. जिथं माझं शिक्षण झालं स्वर्णाताई खाडे वारकरी शिक्षण मध्ये माझं शिक्षण झालं. आळंदी देवाची स्वर्णाताई खाडे
खाडे वारकरी शिक्षण संस्था मोहन आप्पा घारे हे दररोज येत असतात आणि पंगत देत असतात. सुवर्णाताई खाडे वारकरी संस्थेमध्ये अनेक लोक येत असतात, पंगत देत असतात, पण मोहन आप्पा घारे मोठी पंगत देत असतात. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायणचे स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर यांच्या चरणी अर्पण करतो. तसेच माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. रामकृष्णारी चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम यज्ञ सुवर्णाताई यांच्या स्मरणार्थ आणि हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम यज्ञ सर्व गावकऱ्यांच्या या उपस्थितीमध्ये वतीने आणि हा एवढा दिव्य भव्य एवढा मंडप घालून एवढा दिव्य भव्य हा सप्ताह जो आनंदमय, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गामध्ये सुद्धा एवढा आनंद नाही जेवढा मृत्यू लोकामध्ये आहे. तर स्वर्गातले देव सुद्धा अपेक्षा करतात की या सप्त्यामध्ये येऊन या ठिकाणी आपल्याला काला मिळाला पाहिजे, तो शेवटला. आणि अखंड हरिनाम सप्ताह जो चाललेला आहे, वारकरी शिक्षण संस्था, पण कोणती? सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्था ही तुमच्या गावापुरतीच नाहीये, तालुक्यापुरतीच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नाहीये, तर 4 राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये इथपर्यंत आपले माऊली महाराज जाहूरकर यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस टीव्हीला कार्यक्रम, जी टॉकीज असेल, स्टार प्रवाह असेल, अनेक टीव्हीला ज्यावेळेस महाराज कीर्तन करतात त्यावेळेस पहिलं नाव राहते सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्था. या ताईच्या नावाने, या ताईच्या संस्थेमुळं असे अनेक विद्यार्थी घडत आहेत. आज या संस्थेमध्ये कमीत कमी 150 विद्यार्थी आहेत. सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 150 विद्यार्थी आहेत, मुली आहेत. आमच्याकडे 12वीची मुली आहेत, 10वीचे आहेत, 9वीचे आहेत, 8वीचे आहेत, 5वीचे आहेत. अशा विद्यार्थ्यांना आज सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्था म्हणजे 2017ला ताईंची संस्था ही ओपन झाली आणि त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर आणि जे करणारे आहेत, जे चालवतात ते आमचे देव. आम्ही त्यांना माणूस म्हणत नाही, ते प्रत्यक्षात देव. गोरगरिबाचे मायबाप कोणाचीही काम पडू द्या, कोणी कुठलाही व्यक्ती जाऊ द्या, आपण मला दवाखान्याला पैसे पाहिजेत, आपण मला लग्न आणलं, आपण माझ्या मुलीचं लग्न आहे, आपल्याला तुम्ही ₹1,00,000 मागितलं, 1,00,000 देणार, 2 मागितले 2,00,000 देणार. ते आमचे देव आहेत. ज्या विद्यार्थ्यांना घडत नाही, ज्यांची परिस्थिती नाही, अशा विद्यार्थ्यांना आप्पानी कमीत कमी वर्षाला 12 ते 13 लाख रुपये खर्च करतात. ते गोर गरिबाचे मायबाप आहेत आमचे मोहन आप्पा घारे आणि सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्था तळवाडे, त्यांची जन्मभूमी. बरोबर आहे. या जन्मभूमीची एवढी मोठी ताकद आहे माऊली, या जन्मभूमीची एवढी मोठी ताकद आहे. सुवर्णाताई या नावाने ज्यावेळेस संस्था ओपन झाली आणि त्या सुवर्णाताई संस्थेने असं रत्न आम्हाला प्राप्त करून दिलं, ते सुवर्णाताईची ताकद आहे. आणि अनेक विद्यार्थी, तो गायक आहे, तो गातो, तो सुवर्णाताईचा विद्यार्थी आहे. सुवर्णाताईचं दर्शन घेतल्याशिवाय, ज्ञानोबराईचं दर्शन घेतल्याशिवाय रोज सुवर्णाताईचं त्या ठिकाणी संस्थेमध्ये पूजन होतं. पूजन झाल्यानंतर सर्व जेवण करतात. असे रत्नपुरं माझ्याकडे त्या ठिकाणी तयार आहेत. मी निमित्त आहे, हे तुमच्या गावचं भूषण आहे. आज तुमच्या गावातली जन्मभूमी, या मातीची ताकद, माझ्या ज्ञानोबराईंची कृपा आणि या तीर्थक्षेत्रामध्ये सुवर्णाताईच्या नावाने एवढी दिव्य भव्य संस्था चाललेली आहे. माणसाच्या जिवंतपणे जरी समजा जेवढं नाव नसेल, ज्या माणसाचं स्मरते अवस्थित संपल्यानंतर पाठीमागे नाव निघतं, ते प्रत्यक्षात भगवंताचं काहीतरी त्या ठिकाणी चैतन्य आहे. आणि चैतन्य असल्याशिवाय एवढं दिव्य भव्य सप्ताह सर्व तुम्ही एकत्र येऊन, पूर्ण गाववाले असतील, मामा असतील, सर्व गावकरी, लहान थोर, परिसरातले सर्व महाराज मंडळी, जे बाहेर गावून आले, गायनाचारी असतील, मृदंगाचारी असतील, आज विनेकारी बाबा असेल, आज एवढं दिव्य भव्य जे महाराज मंडळी जे बाहेरून आलेत,
तुमच्या गावातले पण कीर्तनकार आहेत, त्यांचंही नाव काही मला माहिती नाही, पण या ठिकाणी जे पकवाज वाजत होते ते सुद्धा आमचे गुरुवर्य, त्यांनी सुद्धा त्यांचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा आपला या ठिकाणी कला दाखवण्याचा फार मोठा वाटा असेल. सर्व तरुण मंडळी असतील आणि माऊली महाराजांचं या ठिकाणी माऊली महाराजांच्या कीर्तनाला तुम्ही सर्वजण उपस्थितीत आहात आणि ही ताकद हे आपल्या घरचा सप्ता आहे, आपल्या घरचं हे कार्यक्रम आहे. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माऊली महाराजांचे कीर्तन होत असतील, याच्यामध्ये अनेक प्रत्येक मुलगा कीर्तनकार आहे, हे सर्व कीर्तनकार आहेत. पण या ठिकाणी जसं ज्ञानोबा आमची आई आहे, तसं सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्था ही आमची आई आहे. आणि त्या आईच्या नावाने ज्यावेळेस संस्थेचं एवढं दिव्य भव्य सप्ताह चालतो, ते आमचा घरचा प्रश्न आहे. आम्ही घरी सेवा करण्यासाठी आलो. तुका म्हणे करा सेवा, आले जीवा वरी तरी. सर्व विद्यार्थी कीर्तनकार असतील, गायक असतील. आता हा पकवाज वाजवतो, हा मुंबईकर आहे, मुंबईकरचा मुलगा आहे. खूप खूप छान पकवाज वाजवतो, खूप तयारी आहे, पण त्याला रात्रंदिवस छंद फक्त पकवाजाचा. त्याच्या वडिलाची अपेक्षा आहे कीर्तन शिकावं, पण तो काय करतोय? पकवाज. ही कला आहे. कोणी गायन करतो, हे अनेक प्रकारचे कीर्तनकार तयार होत असतात. बोलता बोलता माझा काही शब्द गेला असेल. आणि महाराजांचं वय फक्त अगदी 9 ते 9.25 वर्ष. महाराजांचा 15 ऑगस्टचा जन्म आहे आणि महाराजांचं नावच माऊली आहे. आणि ही ज्ञानोबारायांचे फळ म्हणा, कृपा म्हणा, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काही माझा बोलता बोलता शब्द गेला असेल, उधार अंतकरणाने या ठिकाणी माफ करा. आणि जे काही उद्याचं नियोजन असेल, तुमचे या सप्त्याचे कार्यकर्ते जे काही नियोजक मंडळी असतील, आमचे गुरुवारी असतील, त्यांनी उद्याचं नियोजन सांगतील आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. तुकाराम भजन राहिले. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय